तुमच्याकडे आणि खऱ्या अर्थाने सिद्धू पाटील यांचे कौतुक ज्यावेळी कपिल बाद झाले त्यांना असं वाटत होतं रिव्ह्यू, मात्र स्वतः सिद्धूने लगेचच सांगितलं की कोणत्या प्रकारचा नो बॉल नाही. विकास ठोंबरे या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. सातत्याने LNT खोनी हा संघ ज्यावेळी तुम्ही खेळताना बघता त्या संघाचे पुरस्कर्ते विकास ठोंबरे असतात आणि ज्यावेळी राष्ट्रीय 11 संघ खेळतो त्यावेळी नक्कीच आमचे संदीप ठोंबरे त्या संघाचे पुरस्कर्ते असतात. अभिनंदन. खोनी संघ मात्र खोनी संघ कुठे जायचं नाही. या मॅचचा विजेता संघ तुमच्यावर लगेच खेळेल हे लक्षात घ्या. स्क्रीनवरती आपण बघू शकाल अतुलला कॅश प्राइज दिलं जाते. उमेश कारभार यांच्याकडनं 2000 रुपयांनी, जितेंद्र लोखंडे यांच्याकडनं 2000 रुपयांनी. सरफराज शेख ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 8 बॉलमध्ये 29 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 2 षटकं 17 धावा आणि 2 विकेट घेणारा सरफराज ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. उमेश कारभारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच सुद्धा देणार सरफराजला. पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचकडे आपण वळणार आहोत. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय खोनी संघ. कालपासून खोनी संघ आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करतोय. कालही सेमीफायनल पर्यंत मजल मारली होती. मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि मकर संक्रांत ट्रॉफी आपण पाहिलं तर सिद्धू भोईर पुरस्कृत सारवी 11 आई गावदेवी 12-13 नागाव संघ रनरअप होता मकर संक्रांत चषक मध्ये आणि सिद्धू भोईर त्यावेळी पुरस्कृत होते. आणि आज आपण पाहिलं तर मायरा 11 या नावाने संघ खेळतोय आई गावदेवी 12-13 नागाव. चला राकेश लगेच सुरुवात करा. रेडी आहेत कारण की पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे आणि या मॅचचा विजेता संघ खोनी संघावर खेळेल कारण की ऑलरेडी उंबाडे संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये जर्मन अडवली संघ आयोजित सुद्धा स्पर्धा तुम्हाला आणि येणाऱ्या काळामध्ये बऱ्याचशा स्पर्धा अजून होतील. तर इलेक्शन शेड्यूल थोडंसं त्यामुळे बऱ्याचशा मॅचेस झाल्याही नाही आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या मॅचेस होताना आपल्याला पाहायला मिळतील. यस नितीनदा, आपण मान्यवरांचा शुभ सन्मान घेतोय. छत्रपती पुरस्कार विजेते उंबर्डे गावचे सुपुत्र चैनुदादा लोखंडे यांचं शुभ सन्मान आमचे आयोजक नरेश कारभार यांच्या हस्ते माईची उपदार शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ तसेच या स्पर्धेचा मोमेंटो देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान इथं आपण पार पडतोय. महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी त्यांचे देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय. यस नितीनदा. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धे लक्षात घ्या आणि तेच नियम तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ब्लॅक ट्रॅक तुम्हाला कंपल्सरी, व्हाईट पट्टा जरी असेल तरी तुम्हाला 2 रनची पॅनल्टी लागू शकते. राकेश काय ओके खेळाडूशी आहे का? ठीक आहे, ती लागेलच कारण की मगाशी खोनी संघ या अगोदर सुद्धा बऱ्याचशा संघांना या स्पर्धेमध्ये ती पॅनल्टी लागलेली आहे. 12वा खेळाडू नसेल तरी 2 रनची पॅनल्टी. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार पूर्ण व्हाईट पट्टा असेल तर ती 2 रनची पॅनल्टी लक्षात घ्या. ओके. रोहित पाटील येत आहेत ज्याने मकर संक्रांत चषक मध्ये 15 विकेट घेतले होते. तोच गोलंदाज रोहित. पहिलाच बॉल रोहितचा आपण पाहतो व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. यस नो रनआउटची संधी होती. फेकी खराब होती मात्र इथे रोहितची, त्यामुळे 1 सिंगलने खातं उघडलं जातं इथे करण भाणेचा. आणि आता मात्र दीपक भाणे स्ट्राईक एंडला येत आहेत. 5 षटकांची मॅच. मागच्या मॅच मध्ये 81 धावांचं डोंगर तुम्ही पाहिलं. अडवली संघाचा कोणताही फलंदाज 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारतोय तर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज उमेश दाऊ किसन कारभार यांच्याकडनं एक पॅराशी दिलं जाईल. उमेशजी कारभारी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित, त्यांच्याकडे सुवर्ण संधी अडवली संघाच्या फलंदाजांसाठी. सलग 3 षटकार 1000 रुपये. बॅटची हलकीशी एज लागली आणि रोहितच्या खात्यामध्ये पहिली विकेट. दीपक भाणेला माघारी परतावला लागेल. 1 वरती लागणारा पहिला धक्का अडवली टीमला. एशांच्या मागे सूरज बडवीने एक चांगला झेल टिपलाय. कल्पेश भाणे आले तिसऱ्या क्रमांकावर. 1 वरती पहिला धक्का लागला. दीपकला खातं उघडता आलं नाहीये.
कारण व्हेरिएशन चांगले रोहितचा मी मगाशीच उल्लेख केला. 15 विकेट त्याने मकर संक्रांत चषक 2026 मध्ये घेतले. रनरअप संघ होता सर्वे 11 आई गावदेवी 12-13 नागाव. आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर मायरा 11 आई गावदेवी 12-13 नागाव या नावाने संघ खेळतोय. आणि रोहित पाटील नेहमी चर्चेत असतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आई चेंडू बघा पुन्हा गती कमी केली होती. हेच तर व्हेरिएशन आणि बघा डायरेक्ट हिटचाही प्रयत्न केला तर बॅकअप दिला तर राकेश पाटील येत आहेत. दोन धावा दाबल कधी एक संत सुरुवात अडवली संघाच्या माध्यमातून आपल्या पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आहे. काही कारणास्तव जय भाग्येश्वर देसाई संघ इथे उपस्थित राहू शकला नाहीये. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे जर तुम्ही खेळण्यासाठी येत नाहीये तर तुम्हाला प्रवेश फी देणं गरजेचं आहे. आणि त्याच्या जागेवर दुसरा संघ खेळू शकत नाहीये. मात्र करण भाणेने हा बॉल पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. या मॅच मधला पहिला सिक्सर. पोचली पहिल्या फेरीतील शेवटची मॅच नागाव विरुद्ध अडवली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस पाहायला मिळत आहेत. इथे मात्र सूरज इष्टांच्या मागे होते. नक्कीच एक धाव इथे मिळालेली आहे. धावसंख्या 9 वरती आपल्या पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. नऊ धावा धावपल कोणते आपल्या पाहायला मिळत आहेत. पाहायला मिळतो कल्पेश वाणेच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पवार साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जेव्हा जेव्हा या क्रीडांगणामध्ये स्पर्धा होते नरेंद्र पवार साहेबांची उपस्थिती आपल्या पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर 13 आणि नागाव संघाला 2 रनची पेनल्टी आणि व्हाईट पट्टा आपल्याला पाहायला मिळतो ट्रॅक पॅन्ट वरती जो एक क्षेत्ररक्षक त्यांचा फिल्डिंग करतोय. त्यामुळे 2 रनची पेनल्टी असेल नागाव टीम. त्यामुळे 2 धावा आम्ही ऍड करतोय. अडुल टीमच्या खात्यामध्ये धावा झाल्यात 15. कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन म्हणल्यानंतर नियम भरपूर कडक आहेत आणि त्या नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागतं. हर्षांक आलेत गोलंदाजी करण्यासाठी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. हर्षांकचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. इथे मात्र बीट केले करण भाणेला. धावसंख्या 15 आहे. एक गडी बाद 15शी धावसंख्या. 13 धावा झाल्या त्यामध्ये 2 धावा पेनल्टीचे ऍड करून 15 धावा झाल्यात अडवली संघाच्या. समोर मारलाय स्क्रीनच्या दिशेने जात असताना बॉल. पंचांचा इशारा येईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 19. करण भाणेच्या बॅटमधून हा चौकार तुम्ही पाहिला. इथे फटका फसलाय. सूरज बॉल पर्यंत पोहोचतील. करणने कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा रनआउटची संधी ती गमावली.
झेल कठीण होता. रनआउटची संधी होती ती गमावली. एकवीस धावा धापलकर आपल्या पाहायला मिळत आहेत. माझे आमदार नरेंद्र पवार साहेबांचं आगमन आपल्या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळते. क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच त्यांच्या नावाची चर्चा तुम्हाला पाहायला मिळते. हर्षांगचा पुढचा बॉल, रिव्हर्स फटका आणि बॉलला पाठवलाय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पंचवीस धावा धापलकर लागलेत. करणला थांबवणं थोडंसं कठीण झालं कारण धावा त्याच्या बॅटमध्ये येत आहेत. रोहित आलेत. थ्रो फेक ॲक्युरेट आहे. एक सिंगल इथे मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 26 वरती. पॉवर प्ले मधला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. करणला थांबावं लागेल कारण की आपण पाहिलं तर या खेळपट्टीवर धावा येतात. जर खेळपट्टी तुम्ही चांगल्या सेट झाले आणि त्यानंतर धावा तुमच्या बॅटमध्ये येतील. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच नागा विरुद्ध आडिवली. गती परिवर्तन, फिंगर रोल केले हर्षांग पाटीलने आणि बॉल इथे डॉट येतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त. धापलकर धावा आहेत त्या 13.00च्या सरासरीने. 26 धावा आपल्याला धापलकर पाहायला मिळतात. 11 धावा या ओव्हरमध्ये हर्षांग पाटीलने खर्च केल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 एक गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना आडिवली संघ. दोन षटकांचा खेळ समाप्त. जय दुर्गा जय भोले स्पोर्ट आयोजित जय दुर्गा जय भोले कोलिवली चषक 2026 आणि स्पर्धेतील आपण म्हणतोय पहिला दिवस. उद्या या स्पर्धेमध्ये 8 संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच मॅचमध्ये कुशल शिसा स्पोर्ट सापाड विरुद्ध चिकनगर. दुसऱ्या मॅचमध्ये कोलिवली विरुद्ध गंधारी. तिसऱ्या मॅचमध्ये संदप विरुद्ध निर्जे बी मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल. आणि चौथी मॅच असेल पिसिवली विरुद्ध वडवली सी. अशा 8 संघ उद्या इन ॲक्शन मध्ये असतील. मग साहिल पाटील इथे उपस्थित होते पिसिवलीचे. उद्या त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. साहिल पाटील म्हणजे साहिल भोईर असतील. इथे मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. रोहित पाटील आलेत तिसऱ्या ओव्हरमध्ये. लेग बाईचा इशारा येतोय. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 27 धावा धापलकर होते आपल्या पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 2:07 आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. या मॅचचा विजेता आणि खुणीमध्ये मॅच होईल ती दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. उंबाडे संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये पोहोचलाय. पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर निघालाय. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धावसंख्या 28. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. नागाव संघ या सीझन मध्ये जबरदस्त कामगिरी ते करतायत. अनेक स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहेत. कटर्सचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. या सीझन मध्ये धानसरच्या मैदानात बाईक सुद्धा रोहितला मिळाली. त्याच्या करिअरची ती दुसरी. आणि मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा तो त्या रेस मध्ये होता. मात्र फायनल मॅच मध्ये हवेच्या विरोधात त्याने पाऊल उचललं आणि त्यामुळे तो बाद झाला. इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. फलंदाज बाद होईल. कल्पेशला माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का मैदानामध्ये लागत असताना आडिवली टीमला.
ती समोरच होती. विजय पवार आलेत बॅटिंग करण्यासाठी. आपण मध्ये नेहमी चर्चेत असणारा खेळाडू. अठ्ठावीस धावा झाल्या. तिसरं षटक प्रगती पथावर असताना रोहित पाटील आपण पाहतोय आणि आता विजय पवार. दोन्ही खेळाडू नेहमी चर्चेत असणार आहेत. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई आता तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला विजय पवार, दुसऱ्या बाजूला रोहित, जे नेहमी हिट असतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पहिला चेंडू विजय पवारला इथे बीट केलाय. वेग प्रचंड आहे. डॉट बॉलची ते समाप्ती. सुरुवातीचा काळ जो मी पाहिला, जेव्हा जेव्हा ऐकावती 12-13 नागाव संघ आम्ही पाहिलं, सूरज मळवी हे नाव चर्चेत सातत्याने 2 षटकं त्यांची आम्ही भरपूर वर्ष पाहिलेली आहेत. फक्त जॉब आणि त्यानंतर सराव नसेल तर नक्कीच या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळत नाही. मात्र रोहित सध्या चर्चेत आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू विजय पवारला त्यांनी डॉट टाकलेले आहेत. धावसंख्या अक्षरशः थांबली 28 वरती अडवली संघाची. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 5 षटकांचा हा सामना. या मॅचचा विजेता आणि खोनीमध्ये यानंतर तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळणार आहे. जास्त बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतात. अवांतच्या सोबत 1 धाव मिळेल. धावसंख्या 29. 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना अडवली संघ 4थ्या क्रमांकावरती. विजय पवार आलेत बॅटिंग करण्यासाठी. म्हणजे इथून रोहितच्या 2 षटकांचा स्पेल संपल्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतील नागाव टीमला. मात्र सूरज मडवी, राकेश पाटील, सिद्धू भोईर ऑप्शन भरपूर आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता. 3 षटकांतर 12 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाईल. लक्षात घ्या, सलग 3 चेंडू विजय पवारला डॉट टाकले. 3 षटकांचा खेळ संपलाय. अडवली संघाची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 29. आमदार आणि साहेबांचं नेहमीच या स्पर्धेवरती खूप सारं प्रेम राहिलेले. सत्कार होईल. आमच्या मुख्य व्यासपीठावरती ड्रिंक्स ब्रेक होता. 3 षटकात आपण पाहिलं तर राहुल भोईर यांचाही सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. उमेश कारभारी साहेब सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटी नरेश दादा कारभारी यांनी संपूर्ण सोमनाथ असतील तिथे त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीत राहुल भोईर यांचा सत्कार आम्ही करणार आहोत. सूरज मडवी आलेत.
फार एंडकडनं 29 धावा 3 षटकात. मागच्या मॅच मध्ये 81 धावा तुम्ही पाहिल्या होत्या, त्या चेस झाल्या नव्हत्या. पहिला चेंडू कटरचा वापर आणि मगाशीच मी उल्लेख केला होता, सूरज मडवी नेहमी चर्चेत असायचे. काही स्पर्धांमध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा आपण जॉब आणि त्यानंतर सराव अभावी ते बऱ्याचशा स्पर्धेत गोलंदाजी बॅटिंग करत नाही, मात्र एक कष्ट पहिलं खेळाडू आहेत आणि नेहमी चर्चेत असतात. कारण मानेला इथे माघारी परतावं लागेल. 29 वरती लागणारा हा तिसरा धक्का मैदानामध्ये अडवली टीमला. यांचं बर्थडेचं सेलिब्रेशन आपण मान्यवरांच्या हस्ते पार पाडतोय. माजी आमदार नरेंद्रदादा पवार, सेक्रेटरी ऑफ बीजेपी. हेच बर्थडेचं सॉन्ग प्ले करायचं प्लीज. आमचे ट्विन्स ब्रदर्स आयोजक प्रशांत कारभारी आणि प्रवीण कारभारी यांचं वाढदिवसाचं सेलिब्रेशन आपण साहेबांच्या उपस्थितीमध्ये पाहायला मिळतो. यस डीजे. तर लेगबाईच्या स्वरूपात एक धाव इथे मिळाली आहे. धावसंख्या 30. सुरजचा पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, मात्र 2 धावा इथे विजय पवारने वेगाने पूर्ण केलेत. बत्तीस धावा दाखल करते आपल्या पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथ असताना सूरज मडवीचा वापर करण्यात आलेला आहे. बत्तीस धावा दाखल करते आपण पाहतोय. ऑन साइडला खेळायचं होतं. सूरज मडवी जबरदस्त गोलंदाजी करत असताना या 4थ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय पवार सारख्या फलंदाजाला थोडंसं शांत ठेवलं. आतापर्यंत विजय पवारकडनं 4 चेंडू डॉट आलेले आहेत. बऱ्याच वेळा आपण त्याच्या बॅटमध्ये धावा, क्रिकेट असा खेळ आहे, क्रिकेटमध्ये आपण डाऊन्स मध्ये विजय कधी कमबॅक करतील या मॅच मध्ये. घुटना टेक, तमाशा देख आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6. अडतीस धावा झाल्यात. सूरजचा पुढचा बॉल ऑप्स्टमच्या बाहेर होता, पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 39. 39 धावा झाल्यात. आडिवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना त्याला फाईट करत असताना मायरा 11 आईगाव 12-13 नागाव. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा दाखल करती लागल्यात प्रथम बॅटिंग करत असताना आडिवली संघ.
रकेचा पहिलाच बॉल हलकस अपील करण्यात आलेलं आहे. पंचांकडे पाहिलं जातं. फलंदाच्या धावामध्ये एक धावा ऍड होईल नक्कीच, कारण की बॅट कट आहे असं पंच सांगतायत. धावसंख्या 40 धावा झाल्यात. पंचांनी सांगितलं लगेचच बॅट कट आहे. 40 धावा धापलकोते आपल्या पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक प्रगतीपत्र. आता मात्र विजय पवारला थोडंसं आक्रमक व्हायला, इथून 5 बॉलमध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा कराव्या लागतील या मॅचमध्ये, तर कमबॅक होऊ शकतो. गोलोली चषकाचा रनरअप संघ होता आडिवली संघ. जबरदस्त खेळ राहिला होता त्या स्पर्धेमध्ये. इथे फटका चांगला गॅप मध्ये. क्षेत्ररक्षकाने बॉलवर यायला होतं, कारण टेनिस बॉल आहे, स्वाभाविक आहे तो पडल्यानंतर बाउन्सच घेईल. 1 बाउन्स सीमा पार चौकार. मॅच बॉल आलाय बघा. राकेशच्या दुसऱ्या बॉलमध्ये ती चौकार आपल्याला पाहायला मिळतोय विजय पवारच्या बॅटमधून. राकेशचा पुढचा बॉल. हा चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहे क्षेत्राच्या डीप मध्ये. फिल्डिंग चांगली आहे. विकेट सॅक्रिफाईस केली इथे मात्र जय भानेची, आणि फलंदाज बाद होईल जय पाटील. इथे मिळाली 45 धावा झाल्यात. विजय पवारला स्ट्राईक हवी होती, कारण 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आणि आता सुद्धा कॅप्टन योगेश भाने मैदानाच्या आतमध्ये आलेत. धावा आपल्याला धापाल कधी पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅचचा विजेता ज्यावेळी मॅच संपेल त्यानंतर या मॅचचा विजेता संघ कोणी संघाबरोबर मॅच खेळेल. उंबरडे संघ ऑलरेडी सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे. विजय पवारच्या बॅटमधनं जबरदस्त फटका पाहायला मिळाला. विजय पवारची पॉवर पाहायला मिळाली. सिक्सर. धावा धापल कधी आपल्या पाहायला मग अशी उदय मडवी यांची फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाली. कॅप्टन सुद्धा येते, आणि त्यानंतर रनआउटची विकेट मिळाली. त्यानंतर हा षटकार आलाय. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 51 धावा झाल्या. 2 बॉल मध्ये अजून 2 मोठे फटके हवेत आडिवली टीमला. हाही चेंडू उंच गेलाय. मागच्याच बॉलचा ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. ते आता धावा आल्या आहेत. 57 झाल्यात. मी मगाशी बोलले की 2 मोठे फटके हवेत, आणि अजून एक आला तर 60+ होऊ शकतात. हाही चेंडू उंच गेलाय, आणि विजय पवारने सलग 3 षटकार मारलेत. 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळेल.
खूप चांगल्या प्रकारचं पहिलं सत्र आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीला नक्कीच विजय पवार स्ट्रगल करत होता, तर विचार केला गेला तर 5 चेंडू डॉटच्या माध्यमाने विजय पवारने खेळणी त्याच्यामध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र सेट झाला. त्यानंतर खऱ्या अर्थाने खूप चांगल्या प्रकारचा एंड त्याच्या माध्यमाने पाहायला मिळाला. लगातारचे 3 षटकार शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाले आणि त्यांच्याच अनुषंगाने धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 64. या पवार पॉवर दाखवली फलंदाजीमधून. आता गोलंदाजीसाठी डाऊन द लेग चेंडू पाहावं लागेल. कुठे चेंडू हातातून निसटला. अवांतर धावेने इथे श्री गणेश होतो नागाव संघाचा. पुन्हा एकदा डाऊन द लेग चेंडू होता. फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. या चेंडूला फेकून दिलंय चौकारासाठी. 4 धावा येतात रोहित पाटीलच्या माध्यमाने. हे 4 धावा. पाटीलचा विचार केला गेला तर खूप चांगल्या प्रकारचा गोलंदाजीचा नजराणा पेश केला या मॅच मध्ये. 2 स्पेल हाताळल्यात. काय गोलंदाजी, धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि तोच रोहित पाटील सलामीला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर अकाउंट स्वतःचं उघडलं गेलं. 4 धावेने समोरच्या दिशेने उडवलं आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत जरूर. 1 टप्प्यावर येत असताना चेंडू घेण्यासाठी थोडंसं शफल फंबल झाले. चेंडू हातामधून निसटलाय आणि त्याचाच फायदा घेत असताना रोहितच्या माध्यमाने दुहेरी धावसंख्या पाहायला मिळाली. शॉर्ट सिलेक्शन चांगल्या प्रकारचं होतं, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलं होतं. विजय पवारच्या माध्यमाने ज्या प्रकारचा चेंडू हाताळला त्या चेंडूसाठी सज्ज होतं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळालं तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तर मात्र थोडंसं चेंजेस पाहायला मिळालेत. करण भानेला त्या सिच्युएशनमध्ये डीपमध्ये आणण्यात आलंय. थोडंसं एक धाव देखील महत्त्वाची ठरेल या सामन्यामध्ये. चांगला चेंडू हाताळलाय. इनफिल्डमध्ये चेंडू अडवला गेला. डायरेक्टची संधी, चुकीची फेकी म्हणावी लागेल. चेंडूच्या फेकीमध्ये थोडंसं हाईट फॅक्टर होता. कदाचित ते चेंडू स्टंपच्या लाईनने असता तर धोक्याची घंटा जरूर वाजली होती रोहित पाटीलसाठी, परंतु 1 धाव कंप्लीट केली गेली जातात ते आणि स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईकवर येत आहे तर राकेश पाटील. ज्या धावा खर्च केलेत त्या धावा इथे मात्र उसूल करण्यासाठी, ची परतफेर करण्यासाठी राकेश मात्र सज्ज आहेत. पहिला चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय विजय पवारच्या माध्यमाने. विजय पवारने पॉवर दाखवली आपली फलंदाजीमध्ये. सातत्याने जी कामगिरीची अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण केली जरूर आणि लगेचच पहिला षटक हाताळण्यासाठी डीपमध्ये ज्या क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलंय, कारण भाणेला तिथे मात्र आणण्यात आलंय. जो क्षेत्ररक्षक ज्या सिच्युएशनला ज्या फील्ड पोझिशनमध्ये सेट केला गेलाय त्याच प्रकारचं गोलंदाजी इथे मात्र होत असताना अनुभव आहे. खूप चांगला अनुभव विजय पवारकडे आहे. गोलंदाजी सातत्याने करत असतो आपल्या संघासाठी. त्याच अनुषंगाने ज्या प्रकारची फील्ड लावली आहे त्या प्रकारचा चेंडू हाताळतोय. यावेळेस डाऊन द लेग चुकीचा चेंडू हाताळला. डाऊन द लेग त्याला फक्त फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने रोहित पाटील ब्रँडेड षटकार. पंधरा या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. गोलंदाज भूषण भाने येतोय. स्ट्राईकवर पाहायला मिळतील राकेश पाटील. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम इथे मात्र राकेशच्या माध्यमाने केलं जातोय. तोपर्यंत चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 15च्या सरासरीने धावसंख्या कोटावी लागेल आणि ते 15 धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे.
भूषण भाने लॉंग रनअप पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. भूषण इथे मात्र करत नाही चुकी. इथे मात्र खेळ संपुष्टात आलाय. राकेश पाटील जास्त काही करता आलं नाहीये. गोलंदाजीमध्ये थोडासा स्ट्रगल केली, त्यानंतर फलंदाजीसाठी आले, त्यानंतर फलंदाजी देखील फेल ठरली आहे. आणि आजचा दिवस मात्र राकेश पाटील साठी खराब म्हणावं लागेल. पहिला ब्रेक थ्रू, पहिला हादरा बसतोय. राकेश पाटील बॅक टू द डगआउट. चांगला चेंडू हाताळला होता. बोट फिंगर रोल केली होती. वेगवान गतीचा चेंडू होता. त्यानंतर मिस टाइम स्ट्रोक, बॅटची लिडिंग एज, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये खूप चांगल्या प्रकारचा झेल तिथे मात्र टिपण्यात आलाय. त्यानंतर थोडंसं क्रॅम्प आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच सातत्याने सध्या क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळला जातोय. प्रत्येक संघ रोज आणि रोज मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात खेळत असताना. त्याच अनुषंगाने बॉडी थोडीची स्ट्रेच आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा क्रॅम्प खेळत असताना पाहायला मिळतोय. प्ले सेफ, चांगला क्रिकेट खेळा. डावखुरा फलंदाज येतोय सिद्धू भोईर. सिद्धू भोईरच्या अगेन्स्ट भूषण. यावेळेस फक्त आणि फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट करायचं होतं. गॅप मधून चेंडू चाललाय. प्रवीण फलंदाज सिद्धू भोईरच्या माध्यमाने पहिल्या चेंडू हा आगाज पाहायला मिळतो. 4 धावांसाठी चौकार. चुकीचा चेंडू हाताळला. चुकीच्या चेंडूवर फक्त आणि फक्त बॅटची लिडिंग एज इनसाइड एज पाहायला मिळाली. त्यानंतर चेंडू खूप जोराने सीमारेषेच्या बाहेर फुलर लेनचा चेंडू यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला होता आणि त्यामुळे बीट केले फलंदाज सिद्धू भोईरला. चौकाराचं प्रत्युत्तर मात्र सेट करत असताना भूषणच्या माध्यमाने हा डॉट चेंडू हाताळला जातोय. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावर. पुन्हा एकदा यावेळेस फुलरलेनचा चेंडू. ताकद खूप आहे या फटक्यामध्ये. बॅट मधला स्वीट साऊंड टाक इथपर्यंत ऐकायला आला आणि चेंडूला पाठवला हवाई सफर सिक्सर. कधी या फटक्यामध्ये पाहायला मिळालं. फ्लायटेड चेंडू होता. बोट फिंगर रोल जरूर केली होती परंतु फुलरलेनचा चेंडू व्यवस्थितरित्या पिक केलाय. यावेळी समोरच्या दिशेला पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले जणू का पाहायला मिळतोय. पाहणं गरजेचं असेल. येस, 1 बाउन्स, इट इज 4. सिद्धू भोईरने मात्र आग ओकणारी फलंदाजी. सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आल्या आल्या जणू काय सेट होऊन झालेत. प्रहार स्वीकारलाय आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू चाललाय. वेगाने उचललाय. तेवढ्याच वेगाने फेकी देखील केली आहे विजय पवारच्या माध्यमाने.
चेंडू मात्र फेकी वेगाने केली आणि फक्त एकाच धावेवर इथं मात्र समाधान मानावं लागले. एका धावेच्या मदतीने 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 30 या आकड्यावर. 30 लॉस ऑफ 1. यस डीजे. विचार केला गेला तर 18 चेंडू आणि अजूनही 34 धावसंख्येची गरज पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी. चेंडू 34 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. बॅलन्स मॅच आहे. वारंवार सातत्याने डॉट चेंडू किंवा विकेट तर मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मॅच मध्ये आणून देईल किंवा एखादे 2 मोठे फटके नागाव संघाला विजयाकडे वाटचाल करण्यासाठी सोपं करून देईल. या कशा प्रकारेच खेळ मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते नवीन भाने. त्यांच्या अपोजिट डावखुरा फलंदाज सिद्धू भोईर त्याच्या बांधवाने खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस विजय पवार करणार नाही चुकी आणि सट फलंदाज सिद्धू भोईरची संपली खेळी. इथे मात्र हद्रा बसतोय. सट फलंदाज सिद्धू भोईर तंबूच्या आश्रयाला बॅकपटर गवाट. महत्वाचा गडीबाद इथे पाहायला मिळतोय. ज्या सिद्धू भोईरने विस्फोटक खेळी करत असताना सध्या आपल्या खेळीमध्ये 1 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले होते. तोच सिद्धू भोईर ते मात्र निर्णायक क्षणाला आउट जरूर झालाय. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल हर्षल पाटील. सलामीचा एक मात्र फलंदाज रोहित पाटीलला मात्र स्ट्राईकवर पाहायला मिळत नाहीये. एका षटकामध्ये सुरुवातीला 4 चेंडूंचा सामना केला रोहित पाटीलने. त्यामध्ये 1 षटकार 1 चौकार 1 दुहेरी आणि 1 एकेरी धाव नक्कीच पाहायला मिळाली. परंतु त्या स्ट्राईकवर आणणं गरजेचं असेल. परंतु ज्या प्रकारचा खेळ केला तो सिद्धू भोईरने स्ट्राईकवर आणण्याची गरज नव्हती. परंतु यावेळेस आता मात्र विकेट गेली आहे सिद्धू भोईरची. नवीन फलंदाज हर्षल पाटील आलाय. हर्षल पाटील साठी हा चेंडू चांगला चेंडू हाताळलाय. ब्लॉकलचा चेंडू होता. सन्मान देण्यास भाग पडला. 1 धाव कंप्लीट. फंबल चुकीचं क्षेत्ररक्षण. वेगाने चेंडूवर आले त्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडस वळण प्राप्त. फंबल झाले विजय पवार. त्यानंतर 2 धावा धावफलकावर ऍड होतील. धावसंख्या फलक 32 या आकड्यावर. इथं पण करत 16 चेंडू 32 ची गरज. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. हुकचा हा फटका अक्षरशः चेंडूला फेकून दिलाय लांबच लांब. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार हर्षल पाटीलच्या बॅटमधून. हाफ ट्रॅकवर होता चेंडू. त्याला पिक केला आणि अक्षरशः चेंडूला फेकून दिलाय. खूप चांगल्या प्रकारचा फटका इथे मात्र येत असताना हर्षलच्या बॅटमधून षटकाराच्या मदतीने धावसंख्या फ्लाय झालाय 38. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू होता परंतु वेगवान गतीचा चेंडू होता. मिस टाइम स्ट्रोक जरूर झालाय. अलॉंग द कार्पेट चेंडू फक्त आणि फक्त एकाच धावेवर समाधान. एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलक 39 या आकड्यावर. एक कितीला किती 14 चेंडू 25 ची गरज. ते मात्र आता मागून समीकरण पाहायला मिळेल. धावा किती झाल्यात महत्वाचे नाहीत. किती चेंडू मध्ये किती हवेत हे महत्वाचं असेल. त्यानुसार कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये रणनीती आखली जाईल फलंदाजांमध्ये. एका बाजूला जर विचार केला गेला तर नवीन
गोलंदाजीच्या मार्फत कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो, परंतु समोर डावखुरा फलंदाज रोहितच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला मिळतो. फक्त आणि फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु 30 यार्ड सर्कलमध्ये खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एकाने इथे मात्र स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 40 या आकड्यावर. पुन्हा एकदा हर्षलच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला आहे. क्षमता आहे, क्षमता सिद्ध केली आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला, परंतु यावेळेस वेगवान गतीचा चेंडू होता. पूर्णपणे बीट झालाय फलंदाज हर्षल पाटील आणि अशा प्रकारे इथे मात्र तिसरं षटक संपन्न होतं. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस जर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावर आहे धावसंख्या. जिंकण्यासाठी जर समीकरणाचा विचार केला गेला तर 12 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल 24. म्हणजे सरासरी जर विचार केला गेला तर प्रत्येक षटकामध्ये 12 धावसंख्या कुटावी लागेल. याच पाण्याची मागणी केली जाते. 12वा प्लेअर दोन्ही संघातील एक 12वा प्लेअर जा. तर 12 चेंडू 24ची गरज असताना सलामीचा फलंदाज रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर इनॅट नंबर 4 हर्षल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजात मात्र सेट आहे. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधून चौकार षटकार जरूर पाहायला मिळालेत की चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक हाताळण्यासाठी 4थ्या षटकाचा विजय पवार पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये नक्कीच 15 धावसंख्या खर्च केली गेली, परंतु विश्वासाचा गोलंदाज आहे, विश्वासाचा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू ज्याची सातत्याने चर्चा या आडिवली संघाकडून पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज रोहित पाटील एकात एक किल्ला लढवतोय जरूर. स्ट्राईक जास्त आली नाही, परंतु जेव्हा संधी आली तेव्हा त्यांनी सिद्ध केलंय. रोहित पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. बेस्ट बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि इथे मात्र फलंदाजी करत असताना रोहित पाटीलच्या माध्यमाने हा षटकार पाहायला मिळतोय. अगदी समोरच्या दिशेने खेळून काढलेला सर्वात सेफ फटका, परंतु हवाई सफर पाहायला मिळालाय. याबद्दल बचावात्मक गोलंदाजी करण्याचा निर्णय इथे मात्र चुकीचा ठरलाय विजय पवारचा. येस, आउटसाइड द ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतात इट इज वाईड. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर थोडीशी रणनीती आखली गेली विजय पवारच्या माध्यमाने. बॅटिंगच्या रडालपासून थोडंसं लांब बचावात्मक गोलंदाजी करण्याचा विचार फसलाय. पुन्हा एकदा फुलरल्यांचा चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसरीचा प्रयत्न कदाचित धोक्याचा ठरू शकला असता, परंतु दुसरे धावेसाठी शेवटच्या क्षणाला थोडंसं फेकीमध्ये हाईट फॅक्टर होतात आणि त्याचमुळे
ते मात्र यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आलं नाहीये आणि त्याचा फायदा घेत असताना रोहित पाटील आणि हर्षल पाटील मध्ये चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. यावेळी चेंडू हवेत, मोठा मासा गळाला. सलामीचा सेट फलंदाज षटकाराचं प्रत्युत्तर देत असताना विजय पवारने इथे मात्र रोहित पाटीलची खेळी संपुष्टात आणली आहे. बिग विकेट डाऊन. रोहित पाटील बॅक टू द डगआउट. संख्येची गरज म्हणजे बॅलन्स मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. सेट फलंदाज रोहित पाटीलची खेळी संपली आहे. ज्या प्रकारचा चेंडू हाताळला होता इनसाइड आउटच्या माध्यमाने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आणि मात्र इथे खूप चांगल्या प्रकारचा झेल शॉट थर्डमॅनला पाहायला मिळाला. येस, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुद्रा अवतारात आता मात्र पेश करावा लागेल. पहिला चेंडू, चुकीचं कॅल्क्युलेशन नाही. चांगल्या प्रकारचे चेंडूने पडल्यानंतर चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. नक्कीच नशीब बलवान म्हणावे लागेल कारण का आउटफील्ड थोडीशी खराब आहे. त्या कारणाने चेंडू पडल्यानंतर चकमा देणारी आउटफील्ड आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या 50 कंप्लीट इथे पाहायला मिळतीये. धावसंख्येचा विचार केला गेला तर 8 चेंडू आणि अजूनही 14 धावसंख्येची गरज. चांगला चेंडू हाताळलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये ब्लॉक हॉलचा चेंडू टाकला गेला, समोरच्या दिशेला उडवला गेला. स्वतःच्या बॉडीला स्ट्रेच केलं, उंची घेतली आणि चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवला गेलाय. एक डॉट चेंडू थोडंसं प्रेशर बिल्ड करेल. फलंदाजी करणाऱ्या मायरा 11 12-13 नागाव संघावर. यावेळी चुकीचा चेंडू हाताळलाय, त्याला समोरच्या दिशेला उडवलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू हवाई सफर घडवतोय. संघर्षाचा षटकार इथं मात्र येत असताना हर्षल पाटीलच्या बॅटमधून. षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र आता फ्लाय झाली आहे 56 या आकड्यावर. म्हणजे जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. एका षटकाराने सर्व समीकरणाची सूत्र हलवून टाकली आहेत. एकच फाईट आणि वातावरण आता मात्र टाईट झालाय. अडवली संघासाठी आता मात्र 6 चेंडू मध्ये 8 धावा डिफेंड करायच्या आहेत. विचार केला गेला तर आतापर्यंत पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अडवली संघाने 4 गडी बाद, अडवली संघाचे 4 गडी बाद. त्यानंतर चेस करत असताना विचार केला गेला तर मायरा 11 नागाव 12-13 संघाचे 3 गडी बाद आहेत. म्हणजे 7 धावा देखील चालू शकतात. कल्याण डोंबिवली ग्रामीणच्या नियमाच्या आधारे ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. त्यामुळे चेसिंग कंपल्सरी नाहीये, परंतु विकेटला प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर टॉस बघितलं जाईल. ज्या प्रकारची खेळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, 3 गडी बाद आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाचे. त्यामुळे 7 धावा देखील चालू शकतात. परंतु समीकरणाचा विचार 6 चेंडू 8 ची गरज. निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शुभम. चांगला चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड यॉर्करच्या माध्यमाने चेंडू हाताळला गेला. एका धावेवर थोडीशी हडबडी प्राप्त निर्माण होताना पाहायला मिळाली आहे, परंतु एकापेक्षा जास्त काही नाही. पहिला चेंडू अतिशय योग्य रीतीने हाताळलाय शुभम. निर्णायक षटक हाताळण्यासाठी शुभमच्या माध्यमातून पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा हाताळलाय, परंतु एक धाव रोखू शकले नाहीयेत. एक धाव आता मात्र महत्वाची ठरू शकते. चुकीचा चेंडू, त्या चुकीचा प्रायश्चित्त. इथे मात्र 6 धावांनी बिग हिट 6 पाहायला मिळतो हर्षल पाटीलच्या बॅटमधून हा षटकार.
एक चुकीचा चेंडू आणि पूर्णपणे हवा या मॅचची निघाली असं म्हणावं लागेल. कारण का या अशा टायमाच्या आपण क्रिकेटला मोजून मापून 1 इंचाचा जरी फरक झाला चेंडू हाताळण्यात तर त्या चुकीचा प्रायश्चित्त आपल्याला मोठ्या प्रमाणात भोगावा लागतो. आणि तोच चेंडू हाताळला गेला भूषणच्या माध्यमाने डाऊन द लेग फुलर लाईनचा चेंडू फक्त आणि फक्त फ्लिक ऑफ द रिस्टच्या माध्यमाने हा चेंडू हाताळण्यात आला आणि विजयाचा पटका इथे मात्र हर्षलच्या बॅटमधून येत असताना अशा प्रकारे विजय संपादित करतोय मायरा 11 12-13 नागाव संघ. आणि हार्ड लक म्हणावे लागेल आडवली संघ. खूप चांगल्या प्रकारची फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. नक्कीच हँडशेक करून मैदान सोडायचं आहे. खूप चांगलं